नमस्कार मंडळी मंडळी आज आपण माहिती करून घेणार आहोत दसरा या आपल्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त संपूर्ण मुहूर्त असलेल्या या शुभ दिवसाची या हिंदू सणाची। दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं आपल्या पूर्वजांनी दसऱ्याबद्दल सांगूनच ठेवलेलं आहे। हिंदू धर्म मान्यतेनुसार दसरा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी अतिशय महत्त्वाचा असा एक मुहूर्त संपूर्ण मुहूर्त समजला जातो। दसऱ्याची तिथी ही अत्यंत शुभ तिथी मानली जाते। अश्विन शुक्ल दशमीला म्हणजेच विजयादशमी या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, तर महिषासुराचा वध सुद्धा याच दिवशी देवीने केला आणि म्हणूनच तिला महिषासुर मर्दनी असं नामाभिमान प्राप्त झालं। या सर्वांचा अर्थ हा सुद्धा होतो की दसरा हा दिवस अधर्मावर धर्माच्या विजयाचा दिवस आहे आणि म्हणून तो विजय उत्सव अगदी आनंदाने आपल्या हिंदू धर्मात साजरा केला जातो। असत्यावर सत्याचा विजय दिवस आहे। दसऱ्याच्या दिवशी नक्की काय करावं, कोणत्या गोष्टींची खरेदी करावी, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, या दिवशी असे बरेचसे प्रश्न जे नेहमीच आपल्या सगळ्यांना पडलेले असतात, आपण सगळेजण यांना त्या मार्गाने विचारत असतात, त्यांची उत्तरं सुद्धा या निमित्ताने आजच्या या भागामध्ये आपण शोधणार आहोत, घेणार आहोत। तसेच कोणता असणारे या दसऱ्याच्या दिवसाचा विजय मुहूर्त त्याची सुद्धा माहिती घ्यायची आहे। तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, संपूर्ण पहा। आणि हो, बऱ्याच जणांचा प्रश्न आहे वास्तु शांती आणि वास्तु प्रवेश। मंडळी, मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून। मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म, वास्तु, ज्योतिष अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। त्यामुळे होतं काय की आमचा जसा नवीन व्हिडिओ प्रकाशित होतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येतं आणि आमचा व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहू शकता, एकही व्हिडिओ चुकत नाही। चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया दसरा या सणाची। मंडळी, अश्विन नवरात्रीच्या 9 दिवसानंतर, देवीचं नवरात्र म्हणतो आपण, अश्विन नवरात्र, शारदीय नवरात्र, त्या 9 दिवसानंतर येणारा 10वा दिवस म्हणजेच हाच तो दसरा। विजयाच्या प्रतीकाचा हा दिवस असल्यामुळे या तिथीला विजयादशमी असंही म्हटलं जातं। या वर्षीचा विजयादशमीचा दिवस आलेला आहे 24 ऑक्टोबर, वार असणार आहे मंगळवार। अश्विन शुक्ल दशमी ही तिथी सुरू होणार आहे आदल्या दिवशी म्हणजेच महानवमीच्या दिवशी 23 ऑक्टोबर, वार सोमवारच्या दिवशी संध्याकाळी 5:45 आणि दशमी तिथी हिची समाप्ती होणार आहे विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबरला मंगळवारच्या दिवशी दुपारी 3:15। तर ही आहे दशमी तिथीची माहिती। तसेच शमीपूजन, अश्वपूजन, विजय मुहूर्त यासाठी असणार आहे दुपारी 2:18 पासून 3:04 साधारणतः तासभराचा। अर्थात हा संपूर्ण दिवस शुभकारक आहेच, त्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याला ज्या वेळेत जमेल अगदी सकाळपासून त्या वेळेस दसऱ्याच्या निमित्ताने आपण जे जे काही धार्मिक व्यावहारिक गोष्टी करतो त्या अवश्य करू शकता। धार्मिक उपचार करू शकता, पूजा अर्चना करू शकता, खरेदी करू शकता। दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन कामाची सुरुवात केली जाते, काही नवीन गोष्टींची खरेदी केली जाते, मौल्यवान गोष्टी घरामध्ये आणल्या जातात, जसं की नवीन घर खरेदी करणं, नवीन गाडी घरामध्ये बुक करणं किंवा घेऊन येणं, नवीन जीवनोपयोगी वस्तू किंवा व्यवहारातील, कामातील, उद्योगातील महत्त्वाच्या गोष्टी, मशिनरी, सोनं, दागदागिनं, मौल्यवान वस्तूंची खरेदी दसऱ्याच्या या शुभ पर्वावरती करण्याचा प्रघात कित्येक वर्षापासून आहे। तसेच आपल्या नवीन व्यापाराची सुरुवात या दिवशी करू शकता। हा मंडळी, नवीन घराचं टोकन देणं वगैरे सारख्या गोष्टी सुद्धा या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अगदी कुठल्याही वेळेला करू शकता। विजय मुहूर्त दिलेला आहेच, पण तो सगळ्यांना पाळता येतो असं नाही। सध्याच्या काळात विचार केला तर आधुनिक तंत्रज्ञानाचा हा काळ आहे। अशा या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये औद्योगिक क्रांती, विज्ञान क्रांती फार महत्वाची आहे। नवनवीन शोध, नवीन ज्ञान मिळवण्याच्या या काळात आपलं शस्त्र म्हणजे आपली बुद्धी, आपलं ज्ञान तेव्हा बदललेल्या परंतु पाया तोच असलेल्या या दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताच्या काळामध्ये आपण सुद्धा आपल्या ज्ञानाची, उपकरणांची, कॉम्प्युटरची, मशिनरीची पूजा करून हा उत्सव तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायचा आहे। आणि नवीन क्षेत्रामध्ये या दिवशी सीमोल्लंघन करायचं आहे। हा मंडळी, नवीन क्षेत्र ज्याच्यामध्ये आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे आणि त्यासाठीच हा विजयादशमीचा शुभ दिवस आपण अवश्य साजरा करूया, साजरा करा। बऱ्याच जणांचा वास्तूबद्दलचा प्रश्न असतो, बऱ्याच वेळेला 3.5 मुहूर्तातला मुहूर्त आहे तर
प्रश्न असतो तो म्हणजे या दिवशी वास्तुशांती किंवा गृहप्रवेश निमित्त गणेश पूजन किंवा कलश पूजन करून आम्ही नवीन घरात जाऊ शकतो का? तर मंडळी, आपण नवीन घर घेतलेलं असेल, आधीच घेतलेलं असेल, तर अवश्य या नवीन घराला, दाराला तोरण बांधून त्या घरात देवासमोर दिवा लावणं, दारासमोर रांगोळी काढणं, घरामध्ये गणपती अथर्व शीर्ष, महालक्ष्मी अष्टक, स्वामींचा तारक मंत्र, तसेच देवीचे विविध मंत्रपाठ, स्तोत्र अवश्य या शुभ पर्वावर करू शकता. अगदी कोणतेही, याच्यामुळे शुभ ऊर्जा आपल्या वास्तूमध्ये आंदोलित होईल. अवश्य करा. वास्तुशांती करायची असल्यास मात्र दसरा असला तरी वास्तुशांतीचे जे मुहूर्त काढले जातात, या वेळेला वास्तुशांतीचा मुहूर्त नसल्यामुळे कृपया वास्तुशांती करू नका. दसऱ्याच्या पर्वावरती त्यामुळे वास्तुशांती कृपया करायची नाही. गणेश पूजन करून मग आम्ही गृहप्रवेश करू शकतो का? तर दसऱ्याचा दिवस यावेळेला आलेला आहे मंगळवार, आणि मंगळवार आणि रविवारच्या दिवशी वास्तुप्रवेश करत नाहीत. त्यामुळे मंडळी, आपण या दिवशी गृहप्रवेश सुद्धा करायचा नाहीये किंवा करू नये, अर्थात ज्यांना शास्त्र पाळायचे त्यांच्यासाठी. आणि हो मंडळी, आपल्या आग्रहावरून या वर्षातील अगदी डिसेंबर 2023 पर्यंतचे सगळे वास्तुशांतीचे, भूमिपूजन, पायाभरणीच्या मुहूर्तांचा माहिती दिलेला व्हिडिओ आपण केलेला आहे. त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन ती लिंक सुद्धा पहा, म्हणजेच कधी करायचं गृहप्रवेश कळेल. बऱ्याच मंडळींचा प्रश्न असतो तो म्हणजे नवरात्रीचे उपवास ज्यांनी धरलेले आहेत ते सोडायचे कधी? तर हे उपवास आपण या दसऱ्याच्या दिवशी सोडू शकता. अर्थात काही कुटुंबात जर हे नवरात्रीचे उपवास नवमीच्या दिवशी सोडत असतील तर आपल्या नेहमीच्या कुलाचार पद्धतीनुसार आपण नवमीच्या दिवशी सुद्धा हे नवरात्रीतले उपवास सोडू शकता. दुसरा प्रश्न म्हणजे घरामध्ये जे देवीचे घट आपण स्थापन केलेले आहेत प्रतिपदेपासून, त्याचं विसर्जन म्हणजे हे घट हलवायचे कधी? तर मंडळी, देवीचं नवरात्र हे 9 दिवसांचं असतं आणि महानवमी ही दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 23 ऑक्टोबर सोमवारच्या दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी पूजा अर्चना करून घटाची, त्याला दुपारचा नैवेद्य दाखवून दुपारनंतर किंवा संध्याकाळी नवमीच्या दिवशी आपण विसर्जित करू शकता हा घट किंवा हलवू शकता. अर्थात काही जण दसऱ्याच्या दिवशी सकाळी पूजा नैवेद्य दाखवून या घटाचं विसर्जन करतात. तुम्ही सुद्धा तसं करत असाल तर अवश्य ते सुरू ठेवा. मंडळी, तसेच या दसऱ्याच्या शुभ दिवशी सरस्वती पूजन सुद्धा केलं जातं. हो, बुद्धीची देवता सरस्वती, आणि हे सरस्वती पूजन करून शिक्षणाचा आरंभ करण्याची पद्धत सुद्धा याच दिवसाच्या शुभ पर्वावर आपल्याकडे आहे. मंडळी, पुढची माहिती घेण्यापूर्वी अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने सांगायची, आणि ही काय बरं माहिती आहे? तर मंडळी, आपण जी आतुरतेने वाट पाहताना दरवर्षी दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्रात म्हणजे नृसिंहवाडीमध्ये असणाऱ्या आपल्या यात्रेची, ही यात्रा यावेळेला आपण जानेवारीमध्ये आयोजित केलेली आहे. मंडळी, लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी केली जाते. तर दत्त महाराजांची उपासना, मंत्र साधना ही जीवनामधील असलेले कष्ट, नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी केली जाते. आणि याच निमित्ताने विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त क्षेत्र, प्रत्यक्ष दत्त महाराजांचं स्थान नृसिंहवाडी, नरसोबावाडी या ठिकाणी जानेवारीच्या 26, 27, 28 वार, शुक्रवार, शनिवार, रविवार 2023 या दिवशी अशा या प्रचंड धार्मिक कार्यक्रमाचं उत्साहात आयोजन केलेलं आहे. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये मंडळी सहभागी व्हायचं असेल तर आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करून आपल्या नरसोबावाडीच्या यात्रेची आपण माहिती घ्या. संपर्क नंबर आहे 9892156163. आणि हो, प्रत्यक्ष फोन करणार असाल तर सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत करा किंवा व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता. म्हणजे आता आपण जाणून घेऊया की ज्यांना आध्यात्मिक साधनेची आवड आहे अशा सर्व मंडळींनी या दसऱ्याच्या शुभ पर्वावर, शुभ मुहूर्तावर, शुभ दिवसावर काही साधना जर करायच्या असतील तर कोणत्या करायच्या? तर त्यापैकी पहिली साधना म्हणजे या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन देवाची पूजा करून देवासमोर बसून रामरक्षा स्तोत्राचे 11 पाठ अवश्य करू शकता. जे देवीचे उपासक आहेत त्यांनी दुर्गा स्तोत्राचे 11 पाठ करू शकतात. तर जे महालक्ष्मीचे उपासक आहेत त्यांनी महालक्ष्मी अष्टकाचे 16 पाठ करायचे आहेत. मंडळी, वेळ मिळाला तर ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचा जप 11 माळा करायचा आहे. मंडळी, या ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या दसऱ्याच्या दिवशी करण्यासाठी, त्या सगळ्या करायच्या नसून त्यापैकी आपल्याला ज्या जमतील आपल्या क्षमतेनुसार त्या अवश्य करा, किंवा ह्या सगळ्यातल्या तुम्ही 3-3 पाठ केले तरी चालते. मंडळी, या उपासना करतेवेळी शक्य झाल्यास आपल्या देवासमोर बसून तुपाचं निरांजन लावा, शुचिर्भूत व्हा.
आपल्या गुरु तसेच आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून आपल्याला आपल्या इच्छित कार्यात यश मिळण्यासाठी भगवंतासमोर कुलदेवतेचं स्मरण करून प्रार्थना करून ही साधना आपण सुरू करायची आहे त्या दिवशी. मंडळी, दसऱ्यानंतर 20 दिवसांनी येते ती म्हणजे दिवाळी. संपन्नता, सुबत्ता, ऐश्वर्य, भरभराट या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन, परंतु त्याआधी असते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आलेला आहे खंडघास चंद्रग्रहण. तर या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी, महाविष्णू, इंद्र, कुबेर, चंद्र यांची पूजा केली जाते आणि त्या पूजेचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. पुढे येणाऱ्या दिवाळी सणासाठी, हा मंडळी, दिवाळी सणासाठी केली जाणारी पूजा ही आत्ता कोजागिरीला करायची असते. आणि हेच जाणून घेण्यासाठी उद्याच्या भागामध्ये प्रकाशित होणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा. ही संपूर्ण पूजा कशी करायची, साग्र संगीत याची माहिती दिलेली आहे. तसेच आपल्या ज्योतिष कट्टाच्या कार्यालयातर्फे सुद्धा या पर्वावरती पूजा केली जाते. आपल्या गुरुजींच्या माध्यमातून महालक्ष्मी, महाविष्णू, कुबेर यांची सुपारी आपल्याला भारतामध्ये ही पूजा केलेली घरपोच पाठवली जाते. गेल्या 2 वर्षापासून आपण ती मागवत आहे. त्याबद्दल जर नाव नोंदणी करायची असेल, दक्षिणा किती आहे याची माहिती घ्यायची असेल तर आमच्या कार्यालयामध्ये व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि आमचा संपर्क नंबर मगाशी सांगितलेला 9892156163 हा असणार आहे. मंडळी, या श्रावण महिन्यामध्ये आणि आश्विन नवरात्रीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने अभिमंत्रित केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, स्फटिक, पारद, नर्मदा शिवलिंग, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, लक्ष्मी कुबेर यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, मेरुश्री यंत्र, दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र भारतामध्ये आपण कुठे असाल आमच्याकडून मागवू शकता. पण त्यासाठी व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या, संपूर्ण माहिती वाचा आणि त्यानंतर ही ऑर्डर आपण बुक करू शकता. तसेच मंडळी, आपण नेहमी सांगत असतो की चैतन्य लहरी जर आपल्याला हवं असेल, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक, तर आमच्या कार्यालयाचा जो नंबर आहे 9892156163 या नंबरवर फोन पे करायचे आहेत आपल्याला पैसे 331 रुपये आणि त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर हे सगळं आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचं. भारतात कुठे असेल पुस्तक 8 ते 10 दिवसामध्ये घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय अप्रतिम असा ग्रंथ तो म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार, हा ग्रंथ सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. म्हणजे या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष कोणीही वाचू शकता, पारायण करू शकता. 700 ओव्यांचा हा ग्रंथ अप्रतिम अशी साधना आणि उपासना दत्त संप्रदायामध्ये करण्यासाठी अलौकिक असा ग्रंथ मानला जातो. तर मंडळी, ही होती दसऱ्याच्या निमित्ताने असलेल्या आपल्या विषयाची माहिती. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा, कळावे लोभाय असावा. धन्यवाद.